ठरलं तर मग या मालिकेच्या 25 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये मधुभाऊंच्या या केसमध्ये आश्रम केसमध्ये 2 महत्त्वाचे पुरावे मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गोळी ही उजव्या हाताने झाडली गेलेली आहे आणि मधुभाऊ डावरे आहेत आणि हे फॉरेन्सिक रिपोर्ट हातात आलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विलासच्या मोबाईलवरून मदतीसाठी जो पोलिसांना मेसेज गेलेला असतो तो मेसेज आणि विलासचा खून याच्यामधलं अंतर असतं. म्हणजे खून आधी झालेला असतो आणि मेसेज नंतर. मग खून झाल्यावरती विलास कसा मदत करणार? 2 क्लूवरून आणि अजून एक तिसऱ्या जबरदस्त क्लूवरून ही केस आता जवळजवळ संपण्याच्या बेतात आलेली आहे. 25 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो सायलीला, मी तुम्हाला मार्केटमध्ये सोडतो. यावरती चैतन्य सांगत असतो, अरे अर्जुन, मार्केट अपोजिट साईडला आहे आणि आपली इकडे अपोजिट साईडला आहे ना ऑफिस, आणि आपली महत्त्वाची मीटिंग आहे. त्यावरती प्रताप सांगत असतो, अरे मीटिंग कसली मीटिंग? मीटिंग काय होतच राहतात, रोमांस महत्त्वाचा, असं म्हणत प्रताप अर्जुनला छेडत असतो. अर्जुन आत्तापर्यंत सायलीसोबत उभा असतो, नंतर थोडासा तो लाजतो आणि त्यानंतर सायली पण लाजते आणि मी माझं पटकन सामान आणायला एकटी जाते. त्यावरती विमल म्हणते, सायलीताई, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी सामान आणते, तुम्ही नका बरं जाऊ. अर्जुन म्हणतो, हां विमल आणेल सामान. यावरती सायली सांगते, नाही विमलताई, तुमची तब्येत बरी नाही आहे की नाही, त्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही. असं म्हणत सायली आता तिकडून सामान आणण्यासाठी निघते. मग चैतन्य आणि अर्जुन हे दोघं जण सुद्धा आपापल्या ऑफिसला जायला निघतात. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन जरा सावकाश, काय चाललंय काय सगळ्यांच्या समोर तुझं? असं म्हणत चैतन्य अर्जुनला मुद्दाम छेडत असतो. त्यानंतर मग विमल सांगते, अर्जुन दादा आणि चैतन्य दादा, तुमच्या दोघांचा डबा घ्या. सायलीताईने डबा भरून ठेवला होता. यावरती आता इकडे कल्पना म्हणते, हो तर काय, असे तुम्ही दोघं एकमेकांचे लाड जरा करतच राहा, म्हणजे कसं छानपैकी तुमचा आता संसार चालू राहील. असं म्हणत कल्पनाच्या दोघांना अजूनच चिडवायला लागते. मग अर्जुन आता डबा घेऊन तिकडून निघून जातो. अर्जुन निघून जातो तोपर्यंत इकडे आता महिपत अस्वस्थ असतो. म्हणजे काय ह्या केसचं झालं, आता चांगली केस आलेली पण ह्या जजने माती केली, हे काय झालं, असा विचार करत असताना त्याला आता आमदार साहेबांचा फोन येतो. आमदार साहेबांचा फोन आल्यावरती आता महिपत अजून पॅनिक होतो. म्हणजे एक हे पुरेसं नाही आहे, तर आता हा आमदार साहेबाच्या गोष्टी ऐकायच्या आणि आमदार साहेब ऑलरेडी चिडलेले असतात. आमदार साहेब म्हणतात, महिपत शिकरे. यावर महिपत म्हणतो, बोला आमदार साहेब, काय सेवा करू? आमदार साहेब म्हणतात, केलीत ना सेवा, तेवढी भरपूर झाली. महिपत शिकरे म्हणतो, काय केलं काय मी? यावरती आमदार साहेब म्हणतात, तुम्ही जे काही भ्रष्ट कारभार चालवलाय ना, यात आमचं पण नाव आलंय. महिपत शिकरे म्हणतो, नाही आमदार साहेब, तुमचं नाव कुठे आलंय? यावरती आमदार साहेब म्हणतात, तुम्ही जो काही व्हिडिओ तुमचा लीक झालाय ना त्या जजचा, त्यात त्यांनी सांगितलंय ना की आमदार साहेबांच्या फोन खातर किंवा आमदार साहेबांच्या शब्दा खातर आम्ही हे सगळं केलंय, मग अजून काय पाहिजे? महिपत शिकरे म्हणतो, नाही फक्त आमदार एवढंच म्हटलंय. कोण आमदार, काय आमदार, हे काहीही विषय त्याच्यात नाहीये. आमदार साहेब म्हणतात, तुम्हाला काय वाटतं, इथे त वरून ताकबाद घालणारी माणसं असतात. आमच्या मतदारसंघामध्ये तो एरिया येतो, त्यानुसार आमदार कोण हे काही कळू शकत नाही का? तुम्ही या सगळ्यामध्ये आमचंच करिअर बुडवायला निघालात. म्हणजे आम्ही तुम्हाला मदत करायला निघालो तर तुम्ही काय केलं? तुम्ही तर आमचंच करिअर बुडवून पुढे चाललात. आता यापुढे पुन्हा कधी मला फोन करायची हिंमत सुद्धा करू नका. तुमचा आमचा संबंध कायमचा संपला. असं म्हणत आमदार साहेबांनी महिपत शिकरेला बरोबर आता उडवून लावलेलं असतं आणि जे काही आहे तो संबंध पण तोडून टाकल्यामुळे आता महिपत शिकरे चिडतो. एकतर हातामधलं आश्रमाचं कॉन्ट्रॅक्ट गेलं, बदनामी झाली ती वेगळी, बदनामीला मी काही घाबरत नाही. हे जज हातचा गेला, हा आमदार हातचा होता, याच्याकडून बाकीची काय कामं करता येतील तर ती सुद्धा कामं नाही. अर्जुन सुभेदार, आज तुझ्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये हे इतके मोठे प्रॉब्लेम सुरू आहेत आणि त्यामुळे तुला नाही मी सोडणार नाही. या सगळ्यामध्ये तू मला जे काही वागवतोयस ना, मला त्रास देतोयस, त्या त्रासाचा पुरेपूर मी बदला घेईन. असं म्हणत आता इकडे आमदार साहेबांचा फोन आल्यामुळे महिपत अजूनच अस्वस्थ झालेला असतो आणि आता महिपत चिडलेला असतो आणि अर्जुनचा बदला घेण्यासाठी साम दाम दंडभेद काहीही वापरायला तयार असतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण
आपल्या ऑफिसमध्ये असतात. ऑफिसमध्ये केसवरती स्टडी करत असताना अर्जुनला कंटिन्युअसली सायली घरी पोचली का या गोष्टीची चिंता वाटत असते. म्हणून अर्जुन कंटिन्युअस सायलीला फोन करत असतो आणि फोन लागत नसल्यामुळे इकडे चैतन्य म्हणतो, अरे असं काय करतोयस? तूच तर म्हटलास ना की सायली वहिनी मार्केटमध्ये गेलायत, मग येतील त्या जातील घरी, तुझं काय चाललंय? पण अर्जुन खूपच अस्वस्थ असतो. अर्जुनला या सगळ्यामध्ये कधी एकदा सायली आता घरी येते असं झालेलं असतं. तोपर्यंत सायली मार्केटमध्ये भाजी खरेदी करत असते. तितक्यात अर्जुनचा कॉल येतो. सायली कॉल घेते. अर्जुन म्हणतो, सायली तुम्ही घरी पोहोचलात की नाही? सायली म्हणते, नाही अर्जुन सर, अजूनही मी सामानच घेते आहे. सामान घेऊन झालं की मी घरी पोहोचेन ना. अर्जुन म्हणतो, लवकरात लवकर घरी पोचा. सायली म्हणते, सर इतकं काय झालंय? मी भाजी घेतली की घरी पोहोचणारच आहे ना. पण अर्जुनला सायलीची चिंता वाटत असते. तुम्ही घरी पोहोचलात की मला एकदा कॉल करा असं म्हणत अर्जुन आता फोन ठेवून देतो. सायली विचार करते, नक्की अर्जुन सरांना झाले तरी काय? आता इकडे पिऊन येतो आणि त्यानंतर पिऊन आल्यानंतर हे दोघं जण जेवणासाठी बसतात. म्हणजे आता इकडे तोपर्यंत पिऊनने हातामध्ये एक कागद आणलेला असतो. लंच टाइम मध्ये पिऊन आल्यामुळे तो कसला कागद आहे असं म्हणत चैतन्य तो कागद घेतो. यावरती अर्जुन म्हणतो, सगळं वाचून दाखव. त्यावरती चैतन्य तो कागद देतो आणि अर्जुन तो कागद घेतो. चैतन्य म्हणतो, कसला आहे हा कागद? यावरती अर्जुन सांगतो, खरं सांगू का, तर हे आहेत फॉरेन्सिक रिपोर्ट. म्हणजे ज्या वेळेला यावरती चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, हे तर मधुभाऊंचे रिपोर्ट आहेत. अर्जुन म्हणतो, बघू बघू. आणि त्याच्यामध्ये मधुभाऊंच्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं असतं की या रिपोर्टनुसार मधुभाऊंनी जोपासून जेलमध्ये गेलेले आहेत तोपर्यंत जेलमध्ये मधुभाऊंकडून सगळं चांगली कृत्य झालेली आहेत. एकही कृत्य असं नाहीये की त्याच्यामुळे मधुभाऊंवरती एखादा सुद्धा चुकीचा रिमार्क असेल. आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो, बरं झालं, या सगळ्या रिपोर्टमुळे आता मधुभाऊंना बेल मिळणं नक्कीच सोपं जाईल. यावर चैतन्य म्हणतो, हो, आता मधुभाऊंना 100% बेल मिळणारच. आणि तेवढ्यात दोघं जण जेवायला बसलेले असताना अर्जुन म्हणतो, भाजी वाढ बरं. त्यावेळेला चैतन्य त्याच्या ताटामध्ये भाजी वाढायला जातो आणि चैतन्य भाजी वाढत असताना इकडे अर्जुन म्हणतो, खरकट्या हाताने नको वाढूस, दुसऱ्या हाताने भाजी वाढ. असं म्हटल्यावर चैतन्य म्हणतो, अरे वा, सायली वहिनींचा बराचसा प्रभाव पडला दिसतोय तुझ्यावरती. म्हणजे सायली वहिनी जसं काही सांगतात तसंच वागतोस. यावरती अर्जुन जेवता जेवता अचानकपणे त्याला काहीतरी आठवतं. अर्जुन उठतो आणि ताबडतोब आपल्या रॅकमधून तो आता फाईल काढायला लागतो. चैतन्य म्हणतो, अरे काय झालंय तुला? म्हणजे जेवता जेवता तू मध्येच का बरं उठलेला आहेस? नक्की काय झालंय? यावरती अर्जुन म्हणतो, 1 मिनिट होल्ड कर. असं म्हणत अर्जुनला काहीतरी जेवता जेवता क्लू मिळाल्यासारखं वाटतं आणि तो त्या रॅकमधून एक फाईल काढतो. फाईल काढल्यावरती इकडे आता चैतन्य म्हणतो, कसली फाईल आहे? काय आहे? म्हणजे अचानकपणे तुला असं काढावं असं का वाटलं? यावरती अर्जुन म्हणतो, थांब 1 मिनिट. आणि मग अर्जुन त्यावेळेचे सगळे रिपोर्ट काढतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, मिसेस सायलीने मला एक क्लू दिला होता. यावरती चैतन्य म्हणतो, क्लू? कसला क्लू? त्यावरती अर्जुन म्हणतो, ऐक ना, म्हणजे हे फॉरेन्सिक रिपोर्ट आलेले आहेत. या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार विलासच्या पोटामध्ये जी गोळी गेलेली आहे ती गोळी उजव्या हाताने चालवलेली आहे. यावरती चैतन्य म्हणतो, हो. यावरती अर्जुन म्हणतो, हो, हे रिपोर्ट ना आत्ता इतक्या 1-1.5 वर्षानंतर आलेले आहेत. त्यावेळेला हे रिपोर्ट आलेले नव्हते, पण ही गोळी उजव्या हाताने चालवली. त्यावरती चैतन्य म्हणतो, मग त्यात काय एवढं मोठं? अर्जुन म्हणतो, अरे मला सायलीने सांगितलं होतं की मधुभाऊ तर डावरे आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुला मी जेवण वाढायला सांगितल्यावरती तू कुठचा हात पुढे केलास? चैतन्य म्हणतो, मी उजवा हात पुढे केला, कारण मी उजव्या हातानेच हे करतो ना. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली. आपण ज्या हाताने रोजची कामं करतो, बाकीची कामं करण्यासाठी किंवा पटकन कामं करण्यासाठी आपण तोच हात वापरतो ना. मग जर मधुभाऊ डावरे आहेत तर ते उजव्या हाताने गोळी का झाडतील? आणि साक्षी जर का उजव्या हाताने कामं करते तर ती उजव्या हातानेच गोळी चालवणार ना. हा खूप मोठा क्लू आपल्याला मधुभाऊंच्या केसमध्ये वापरता येणार आहे. आणि अजून एक क्लू तुला माहितीये काय मिळालंय? या क्लूने ते केसच बदलून जाणार आहे. त्यावर चैतन्य म्हणतो, कसला कसला क्लू? चैतन्याला खूप आता उत्सुकता वाटते, कारण या सगळ्यामध्ये अर्जुन जे काही बोलत असतो ते एकदम परफेक्ट असतं. मग मात्र अर्जुन म्हणतो, अरे दुसरा क्लू म्हणजे आपल्याला म्हणजे विलासच्या मोबाईलवरतून पोलिसांना एक मेसेज गेला होता हेल्पसाठी.
की मला वाचवा म्हणून, बरोबर आहे? चैतन्य म्हणतो हो बरोबर आहे. त्यावरती अर्जुन सांगतो आणि आता एक्झॅक्ट विलासच्या मृत्यूची एकदम टायमिंग आलेला आहे. याच्या आधी हे रिपोर्ट आले नव्हते, पण आत्ता हे रिपोर्ट आलेले आहेत, कारण विलासच्या केसची ही सगळं टायमिंग आल्यामुळे आता मात्र बघा, मेसेज आहे ना, तो विलासच्या मर्डर नंतरचा आहे. म्हणजे विलासचा जीव आधी गेला आणि त्यानंतर मेसेज केलेला आहे. तू मला सांग, विलास जर का जिवंत असताना हा मेसेज करू शकेल ना, तो मेल्यावरती कसा करेल? म्हणजे कोणीतरी त्याच्या मोबाईलवरून तिसऱ्या व्यक्तीने फोन केलाय किंवा मेसेज केलाय, कळतंय का? मग तीच व्यक्ती विलासची खुनी असू शकते ना. मग मधुभाऊ स्वतःहून मेसेज तर करणार नाहीत, म्हणजे कोणीतरी व्यक्ती तिकडे होती, बरोबर की नाही? यावर चैतन्य म्हणतो हे दोन्ही क्लू इतके महत्वाचे आहेत ना, या दोन्ही क्लूमुळे आपल्याला आपली केस इतक्या सोप्या पद्धतीने आता जज समोर मांडता येईल आणि काहीही झालं तरी आपल्या मधुभाऊंना आपल्याला सोडवता येईल. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली हेच करायचं आहे आपण. हे दोन क्लू जज साहेबांच्या समोर अशा पद्धतीने ठेवायचे की जज साहेबांना या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना सोडायलाच लागेल किंवा त्यांना आता निर्दोष सिद्ध करावंच लागेल. ह्या सगळ्या क्लूमुळे आपल्याला लवकरात लवकर मधुभाऊंना सोडवता येईल. असं म्हणून अर्जुन आता एक शब्द तर खूप कॉन्फिडेंटली बोलतो की मधुभाऊंच्या बद्दल आपल्याला पुरावे सापडलेत, मधुभाऊंना सोडवता येईल. पण दुसऱ्याच सेकंदाला तो उदास होतो. उदास झालेल्या अर्जुनला चैतन्य पाहतो आणि अर्जुन काय झालं? अजून ह्याच्यामध्ये काही लूफॉल्स आहेत का? अजून मधुभाऊंना सोडवण्यासाठी काही आहेत का? हे अर्जुन गप्पच बसतो आणि त्यावरती चैतन्य म्हणतो बोल ना अर्जुन, काय झालंय? यावरती अर्जुन म्हणतो लवकरात लवकर मधुभाऊंच्या केसचा निकाल लागला तर मिसेस सायली तिकडून निघून जातील ना. मला याच गोष्टीचा खूपच उदास वाटतंय. म्हणजे आता एकीकडे आनंद पण आहे की मधुभाऊ सुटतील, पण दुसरीकडे मात्र आता ही गोष्ट अशी घडलेली आहे की मधुभाऊ सुटल्यामुळे आता इकडे या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट ही घडणार की सायली घर सोडून जाणार. म्हणून अर्जुन खूपच उदास होतो. पण तरी सुद्धा मला हे मनावरती दगड ठेवून करावंच लागेल, कारण किती काही झालं तरी मधुभाऊंची केस लढणं महत्वाचं आहे. आता हे सगळं चालू असताना इकडे सायलीचा कॉल येतो. सायलीचा अर्जुनला कॉल येतो. त्यावेळेला सायली सुद्धा आता मधुभाऊंच्या केस बद्दलच काहीतरी अर्जुनला विचारणार असते. पण तोपर्यंत अर्जुन म्हणतो आपण जरा नंतर बोलूया का? मी महत्वाच्या कामामध्ये बिझी आहे. असं म्हणत अर्जुन मुद्दामच फोन ठेवतो, कारण अर्जुनला या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंच्या केसचा लवकरात लवकर निकाल लागून ते सुटल्यावर ती सायली सोडून जाणार या विचारानेच खूप अस्वस्थ झालेलं असतं. म्हणून तो सायलीला म्हणतो सायली मी तुम्हाला नंतर कॉल करतो. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो आणि इकडे सायली विचार करते अर्जुन सर कामामध्ये बिझी असतील, त्यांना या सगळ्यामध्ये वेळ नसेल माझ्याशी बोलायला, पण घरी आले ना की मधुभाऊंच्या केसबद्दल ते मला सविस्तरपणे सांगतील. असं म्हणत सायली आता अर्जुनच्या येण्याची वाट पाहत असते आणि ती विचार करते मी ना अर्जुन सरांच्या मनाचा अंदाज सुद्धा घेईन आणि हा अंदाज घेता घेता मी अर्जुन सरांना माझ्या मनातली सुद्धा आता गोष्ट सांगणार आहे. असं म्हणत सायली स्वतःशीच आता निश्चय करते. तोपर्यंत चैतन्य म्हणतो तुझ्या मनात काय चाललंय ह्या गोष्टी मला समजतायत रे. अर्जुन म्हणतो नाही, माझ्या मनात काय चाललंय तुला नाही समजू शकत. एकीकडे मधुभाऊंची केस आहे जी काहीही करून मला सॉल्व्ह करायचीच आहे. मधुभाऊंना या सगळ्यातून सोडवायचंच आहे. पण पण एकीकडे असं आहे ना काहीतरी की या सगळ्यामध्ये सायली निघून जातील. म्हणजे दोन्हीकडून इकडून आड आणि तिकडून विहीर अशी माझी अवस्था झालेली आहे. काय करू मी? कसं करू? सायली निघून गेल्यावरती माझे आयुष्य अगदी वणव्यासारखं होईल रे. काय करू मी? चैतन्य म्हणतो हे बघ तू अशी काळजी करू नकोस. सायली वहिनीच्या मनामध्ये काहीतरी भावना असेलच ना. अर्जुन म्हणतो नाही ना, त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलंय की असं त्यांना काही नाहीये. एकदा सुटले मधुभाऊ की त्या जाणार. स्पष्टपणे त्या बोलल्यात ना. मग अजूनही आपण कोणत्या प्रकारची होप्स ठेवणं हे चुकीचं आहे आणि ही कल्पना सुद्धा मला सहन होत नाहीये. असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंच्या केसमुळे पूर्णपणे अडकलेला असतो. इकडे सोडवावं तरी प्रॉब्लेम आणि आता सोडवलं नाही तरी प्रॉब्लेम. तोपर्यंत इकडे आता आपल्या रूम मध्ये प्रतिमा अंथरूण घालत असते. प्रतिमा आता खाली झोपण्यासाठी अंथरूण घालते आणि प्रिया मुद्दाम आता तिला कसा त्रास देऊ जेणेकरून ही मला या रूम मधून निघून जा बाई तू एकदाची असं सांगेल, असं आता प्रियाला झालेलं असतं. मग प्रतिमा खाली अंथरूण टाकते. त्यावेळेला प्रिया आता फास्ट एसी लावते.
एसी लावते आणि प्रतिमाला एसीचा त्रास होतो हे प्रियाला माहिती असतं, म्हणून मुद्दाम एसी फुल स्पीडला करते. आणि तोपर्यंत इकडे आता प्रतिमा तिच्याशी बोलायला येते. प्रतिमा समोर आल्यावरती प्रिया म्हणते, काय गाई, काय होते, तुला एसी नको आहे का? मी दुसऱ्या रूम मध्ये झोपायला जाऊ का? म्हणजे मला तर एसी फुल लागतो, माहिती आहे ना तुला. त्यामुळे मी एक काम करते, मी दुसऱ्या रूम मध्ये झोपायला जाते, तू इकडे झोप. असं म्हणत इकडे आता प्रिया प्रतिमाला एकदाची कंटाळलेली असते आणि तिला सोडून जाण्यासाठी वाटेल ते करायला तयार असते. त्यावरती प्रतिमा म्हणते, थांब ना, नको, तू दुसऱ्या खोलीत जाऊ नको. प्रिया म्हणते, का? पण तुला नाही ना एसी जमत आणि मला एसी लागतोच. यावरती प्रतिमा म्हणते, नको, मी काही तुला हे सांगायला आले नव्हते, मला तुझ्याशी वेगळं काहीतरी बोलायचं आहे. यावरती प्रिया म्हणायला लागते, वेगळं? आई, काय वेगळं बोलायचंय तुला? यावरती प्रतिमा सांगते, मला तुझ्याशी खरंच बोलायचं आहे. त्यावरती प्रिया म्हणते, बोलायचंय तुला? चक्क आज माझ्याशी बोलायचंय? आणि प्रिया थोडीशी गडबडते. आता हिला काही संशय आलाय का, किंवा हिला काही तपासणी करायची आहे का? नक्की हिला काय विचारायचं आहे आणि या सगळ्यामध्ये ही मला आता काय प्रश्न विचारेल माहित नाहीये. त्यावरती प्रिया म्हणते, आई बस ना. आणि नेमके रविराज त्यावेळेला बाहेर उभे असतात. रविराज या दोघींचं बोलणं ऐकत असतात. तोपर्यंत आता प्रतिमा बाजूला बसते आणि प्रियाला म्हणते, खरं सांगू का, तर लहानपणीच्या मला तुझ्या काही आठवणी आहेत ना, त्या आठवणी जाणून घ्यायच्या आहेत. आपल्या सगळ्या दोघींच्या ज्या आठवणी होत्या त्या आठवणी तुला मला विचारायच्या आहेत. आता प्रिया गडबडते, कारण प्रियाला काय लहानपणीच्या दगड्या आठवणी माहिती. प्रिया ही तन्वी नसल्यामुळेच या आठवणींचा आणि तिचा लांब लांबपर्यंत काहीही संबंधच नसतो आणि त्यामुळे प्रिया गडबडते. तरी सुद्धा खूप हिंमत करत प्रिया म्हणते, आई बस ना. म्हणजे या सगळ्यामध्ये आपण एक काम करूया, मी सगळ्या तुला लहानपणीच्या माझ्या आठवणी सांगेन, सगळ्या आठवणी सांगेन आणि तुझ्या सगळ्या आठवणी मी जाग्या करेन, चालेल ना? चल मी तुला सांगते. असं म्हणत खोटारडे प्रिया खोटं सुद्धा आता एकदम दामटून बोलत असते, जेणेकरून आता सगळ्यांना वाटावं की मीच तन्वी आहे. आणि बाहेर उभे राहून रविराज हे सगळं ऐकत असतात. आता रविराज प्रियाने सांगितलेल्या आठवणी ऐकण्यासाठी उत्सुक असतात, ज्या प्रियाकडे आठवणीच नसतात. आता प्रिया खरं तर अडकणार असते, कारण रविराज हे ऐकत असतात. तोपर्यंत इकडे आता सायली आपल्या कबर्डमधून अंथरुण वगैरे उशा वगैरे काढून झोपण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्जुन विचार करत असतो, ह्या काही बोलत नाहीये, नक्की काय झालंय? म्हणून तो सायलीकडे पाहतो आणि सायली विचार करत असते, नाही नाही, मधुभाऊंच्या केसमध्ये नक्की यांचा अंदाज पण घेतला पाहिजे. यांना गोष्टी काय वाटतात किंवा यांना काय वाटतं हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे. असं म्हणत दोघं जण एकमेकांच्या मनामध्ये काय चाललं आहे किंवा एकमेकांना या सगळ्यामध्ये काय वाटतंय हे आता विचारत असतात. त्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्हाला माहितीये का, आश्रमाच्या केसमध्ये खूप मोठे अपडेट्स मिळालेत. सायली म्हणते, सर काय? यावरती अर्जुन त्याला जे अपडेट्स मिळालेत ते सांगतो आणि तो म्हणायला लागतो, अहो मधुभाऊंच्या जेलमधून त्यांचं सर्टिफिकेट आलंय. त्यांना या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एकही वाईट रिमार्क नाहीये. त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त चांगलेच रिमार्क आलेले आहेत आणि हे मधुभाऊंच्या सुटकेसाठी नक्कीच आपल्याला उपयोगाला पडतील. आणि त्याचप्रमाणे अजूनही 2 क्लू आम्हाला मिळालेले आहेत. असं म्हणत अर्जुन आता सायली सोबत त्या केसबद्दल बोलायला लागतो. त्यावरती सायली आता बोलायला लागते, बरं होईल एकदा का हे सगळं झालं ना, की आश्रमाची केस सॉल्व्ह झाली की मधुभाऊ पुन्हा एकदा आश्रमात येतील आणि हे आश्रम माझ्यासारख्या सगळ्या मुलांना खुलं होईल. म्हणजे जे लोक पोरकी झालेली आहेत, ज्यांना आपलं घर सोडावं लागलेलं आहे, त्यांना पुन्हा एकदा हक्काचं घर मिळेल. मधुभाऊंच्या रूपाने आता पुन्हा सगळेजण आश्रमात येतील. असं म्हटल्यावरती अर्जुन विचार करतो, ह्या तर स्पष्टपणेच बोलत आहेत की मधुभाऊ सुटले की ह्या सुद्धा त्या आश्रमात जाणार. आता काय अर्थ आहे? चैतन्य बोलतोय खरा विचार, पण मला विचारण्यात काही पॉइंट वाटत नाही. सायली विचार करते, अर्जुन सरांना आता मी अंदाज काढू का मधुभाऊ सुटल्यावरती यांच्या मनात काय आहे म्हणून. यावरती सायली आता अर्जुनला म्हणायला लागते, मला एक गोष्ट सांगा ना, म्हणजे मधुभाऊंची केस झाल्यावरती तुमचं काय? अर्जुन म्हणतो, माझं काय म्हणजे काय? म्हणजे या सगळ्यामध्ये मी कुठे जाणार आहे ना, मी तर इथेच राहणार आहे, हे तर माझंच घर आहे ना. सायली म्हणते, नाही नाही, तसं नाही मला म्हणायचं. म्हणजे आता आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे जर घरच्यांना समजलं तर घरच्यांना खूप वाईट वाटेल ना, आणि त्यानंतर ते तुम्हाला दुसऱ्या लग्नाचा फोर्स करतील ना, त्याच्याबद्दल बोलते मी. तुम्हाला दुसऱ्या लग्नाचा फोर्स केल्यावरती मग तुम्ही काय कराल? म्हणजे ते लोक तुम्हाला तन्वीसोबत लग्न करायला सांगतील का?
नक्की काय घडेल आणि त्यावरती तुमची रिॲक्शन काय असेल, असं म्हणत सायली अर्जुनचा अंदाज घेत असते की आपल्यावरती अर्जुन सरांचं प्रेम आहे का, अर्जुन सर मधुभाऊंची केस सुटल्यावरती आपल्याला थांबवतील का. पण अर्जुनने अर्थ वेगळाच काढलेला असतो, कारण त्याने कुसुमला आणि तिला बोलताना ऐकल्यामुळे अर्जुन आता थोडासा चिडलेला पण असतो आणि या सगळ्यामध्ये सायलीचं काहीही म्हणणं ऐकायला तयार नसतो. त्यामुळे अर्जुन थोडासा तिच्यावरती रागवतो आणि सायलीला थोडंसं उदास वाटतं. त्यानंतर चैतन्य आणि अर्जुन आता टेरेसवरती बोलायला येतात. चैतन्याला अर्जुन सांगत असतो, काय करू, त्या स्पष्टपणे सांगतायत की मधुभाऊ सुटले की त्या निघून जाणार, मग या सगळ्यामध्ये माझ्याकडे एक काहीच उपाय नाहीये. यावर चैतन्य म्हणतो, आहे एक उपाय मी तुला देऊ शकतो. अर्जुन म्हणतो, तुझ्याकडे आणि उपाय, कसला उपाय सांग बरं. यावरती चैतन्य म्हणतो, मी एक सांगतो तुला, बघ तुला पटतंय का. म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आपण थोडीशी मधुभाऊंना सोडवण्यासाठी उशीर केला तर तुला अवधी मिळेल ना. मधुभाऊंची केस जरा डिले केली तर, म्हणजे मधुभाऊ उशिरा सुटले तर कदाचित सायली वहिनीला तुझ्या मनातली गोष्ट सांगायला तुला वेळ मिळेल. काय काय विचार करतोस ह्याच्यावरती, थोडासा उशीर करायचा का मधुभाऊंची केस सॉल्व्ह करायला. असं म्हणत अर्जुनला जे काही चैतन्य सांगत असतो ते त्याला पटत नसतं, कारण मधुभाऊंना उशिरा सोडवणं आपल्या स्वार्थासाठी हे अर्जुनला पटत नसतं. पण चैतन्य आपला हट्ट सोडायला तयार नसतो. अर्जुन रूम मध्ये असताना चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणायला लागतो, अर्जुन बोल ना, काय नक्की ठरवलेस तू, तुझ्या मनात तरी काय आहे. या सगळ्या प्रकारामध्ये तू सायली वहिनीला मिळवण्यासाठी काय करणार आहेस. म्हणजे आपलं ठरलं होतं ना की या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या केसचं डिले करायचं. असं म्हणत असतानाच तिकडे आता सायलीची एंट्री होते. अर्जुन गडबडतो, चैतन्याच्या तोंडावरती आपला हात ठेवतो आणि काय बडबडतोयस तू, असं म्हणत त्याला ओरडायला लागतो. तोपर्यंत सायली आता रूम मध्ये येते आणि ह्या दोघांचं नक्की काय चाललंय म्हणून सायली पाहायला लागते. तोपर्यंत अर्जुनने इकडे चैतन्याच्या तोंडावरती बोट ठेवलेला असतो. सायली येते आणि त्याच्याकडे पाहते. अर्जुन गडबडतो आणि आता इकडे चैतन्य आणि अर्जुनचं बोलणं सायलीने ऐकलं असेल का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.